प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने नुकतेच अरुण पोल ॲप लॉन्च केले आहे? तर अरुण पोल ॲप हे खालीलपैकी नावावरूनच समजते की ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्र्याने लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, हँड इन हँड हा या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे. तर हँड इन हँड हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 भारत व चीन या दोन देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे. भारत व चीन या देशादरम्यान असलेली रेषा हिला मॅकमोहन रेषा म्हणून ओळखले जाते. मॅकमोहन. तर भारत व पाक यांच्या दरम्यान असलेल्या रेषांना रेड क्लिफ रेषा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो, कारण या दिवशी पंडित नेहरू यांचा जन्मदिवस असते. पुढचा प्रश्न आहे, द कोइलेशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर द कोइलेशन इयर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 प्रणव मुखर्जी हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याचे नाव बदलून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सेकंड मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आलेला होता? तर भारतामध्ये नोटा छापण्याचा अधिकार हा खालीलपैकी सर्वात आधी ऑप्शन क्रमांक 2 बँक ऑफ बंगाल हिला देण्यात आलेला होता. तर महाराष्ट्रामध्ये नोटा छापण्याचा कारखाना हा खालीलपैकी नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. हा देखील PYQ आहे. पुढचा प्रश्न आहे, ही इस्रोने प्रक्षेपित केलेली भारताची पहिली अंतराळ वेधशाळा आहे. तर खालीलपैकी इस्रोने प्रक्षेपित केलेली वेधशाळा कोणती? तर ती खालीलपैकी एस्ट्रोसॅट ही इस्रोने प्रक्षेपित केलेली पहिली अंतराळ वेधशाळा आहे. पुढचा प्रश्न आहे, कारगिल विजय दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कारगिल विजय दिवस हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 26 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मधुमेह दिन म्हणजेच वर्ल्ड डायबिटीज डे कोणत्या दिवशी पाळला जातो? तर जागतिक मधुमेह दिन हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 14 नोव्हेंबर या दिवशी पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, हँगिंग गार्डन जे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? म्हणजे हँगिंग गार्डन हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे विचारलं आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. हँगिंग गार्डन हे मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम पर्यावरणाचे संरक्षणासंबंधित आहे? तर खालीलपैकी कलम 51A व कलम 48A हे पर्यावरणासंबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचायत समिती सदस्यांना गैरवर्तन केल्यास बडतर्फ करण्याचा अधिकार कोणास आहे? तर पंचायत समितीच्या सदस्यांना गैरवर्तणूक केल्यास खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 राज्य शासन याला त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धतीच्या जागा खुल्या मतदान पद्धतीशी तरतूद केव्हा करण्यात आली? तर ती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 2003 या साली
करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो? तर केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 प्राप्ती कर या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळत असतो. पुढचा प्रश्न आहे, वातावरणाचा सर्वात खालचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून डॅश डॅश पासून ते डॅश डॅश उंचीपर्यंत विस्तारलेला आहे. तर वातावरणाचा सर्वात खालचा थर हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 8 ते 18 किलोमीटर याच्या दरम्यान पसरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेमध्ये हिंदी व इंग्रजी अनुवाद एकाच वेळेस ऐकण्यासाठी सुविधा कधीपासून करण्यात आलेली आहे? तर ती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 1964 या सालापासून करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील युनेस्को जागतिक वारसा नाही? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 हाजी अली दर्गा हा युनेस्कोमधील जागतिक वारसा नाही. पुढचा प्रश्न आहे, दी नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स हे महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये आहे? तर दी नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी आहे. तर पुणे या ठिकाणी सेंटर फॉर व्हायरोलॉजीसुद्धा आहे. हा पण PYQ आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब ब्रिज धौला सदिया पूल कोणत्या राज्यात आहे? तर तो खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, 1989 मध्ये सचिन तेंडुलकरने कोणत्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले? तर सचिन तेंडुलकरने खालीलपैकी पाकिस्तान या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, अवनीत कौर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अवनीत कौर हे खेळाडू खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, G20 संघटनेचे 19वे शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? तर G20 संघटनेचे 19वे शिखर संमेलन हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील या देशात आयोजित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले सहकारिता संचालक सैनिक स्कूल कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर ते गुजरात राज्यात उभारण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, शांघाय सहकार्य संघटनेचे 2024 मध्ये शिखर संमेलन कोणत्या देशामध्ये आयोजित केले? तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 कझाकिस्तान या ठिकाणी आयोजित केले. थँक्यू.